नमस्कार, आपण पाहतात गाव खबर आणि आज आपल्या घोडेगाव शहरामध्ये काही राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार या ठिकाणी बसलेले पाहायला मिळाले. तर आपण आज त्यांना विचारणार आहात काय पंचायत समिती घोडेगाव गण साठी इच्छुक उमेदवार. आपल्या सोबत असलेले तुकाराम नामदेवराव काळे. मामा, कशी चालू आहे तयारी? आहात का इच्छुक? पक्षाने जबाबदारी दिली तर नक्कीच इच्छुक आहे. पक्षाने शेवटी पक्ष हा महत्वाचा आहे. आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील हे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोराडे यांना विचारणार आहोत. भाऊ, आपण आहात काय आपल्या पक्षाकडून घोडेगाव पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवार? इच्छुक म्हणण्यापेक्षा या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर ह्या घोडेगावामध्ये मशाल चिन्हावर आमचे तीनही उमेदवार उभे राहणार. कारण का आमचा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे. शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी आणि आमची युती जरी असली तर आमचा आग्रह तिन्ही ठिकाणी मशालीच्या उमेदवारांचा आहे. आणि आमच्याकडे 101 उमेदवार इच्छुक आहेत. पण पक्षाने जर जबाबदारी दिली म्हणाले तर नंदकुमार बोराडे तुम्हालाच या ठिकाणी उभं राहायला लागेल, मग अशा आणीबाणीच्या टायमाला मी नक्कीच निवडणूक लढायला तयार आहे. त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत ते मिलिंद काळे. मिलिंद भाऊ, काही दिवसावर निवडणुका लागण्याची शक्यता आहे, तर आहात का इच्छुक? अजून इलेक्शन डिक्लेअर झालेलं नाहीये. जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होईल तेव्हा सर्वच पक्षातले इच्छुक आपल्याला कळतील. जोपर्यंत कोणी फॉर्म भरत नाही तोपर्यंत त्याला इच्छुक कसं समजायचं? फक्त इच्छा व्यक्त करणे ही ठीक आहे. ज्याची इच्छा आहे त्या फॉर्म भरेल आणि त्याने तो उभा राहील. समजा मी फॉर्म भरला तर मी नक्कीच उभं राहील. फॉर्म मागे घेण्यासाठी नाही भरणार. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह असणारे आणि जाहीरपणे इच्छा प्रकट करणारे सोमनाथ काळे हे आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांना विचारणार आहोत. सोमनाथ भाऊ, आहात काय पंचायत समिती घोडेगाव गणासाठी इच्छुक उमेदवार? नमस्कार. आम्ही 100% येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे. ज्या या मागील काळात आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आमच्यावर ज्या वेळेला विश्वास ठेवला त्या वेळेला आम्ही विश्वासाने पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने केलेले. अगदी लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा लोकसभेला लढले. त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्वांनीच अगदी तन धनाने प्रामाणिकपणे काम केले. प्रत्येक वेळेला आम्ही ज्या वेळेला निवडणुका झाला, विधानसभा असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत, या मागील 8-9 वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा पक्षाने उमेदवार दिला त्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीचे उमेदवार त्यांचं सुद्धा त्यावेळेला चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे. म्हणूनच एवढे दिवस आम्ही काम करतोय. म्हणून पक्षाने आम्हाला न्याय द्यावा एवढीच इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, जो विश्वास दाखवतील त्यावेळेला जे सर्वसामान्य लोक आहेत ते नक्की, कारण की आम्ही आज ग्रामपंचायतमध्ये 15 वर्ष कारभार पाहतोय. गावामध्ये काम करत असताना सर्वसामान्य लोकांशी हितगुज होत असते. त्यामुळे लोकांची बी इच्छा आहे, सोमनाथ भाऊ तुम्ही उभे राहावं, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तर आपण पाहिलं की अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहेत. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये येणारा काळच ठरवेल कोण लढणार आणि कोण शांत बसणार. गाव खबर साठी मी किरण. आपण पाहत राहा गाव खबर.